नमस्कार. जय भीम, जय लवजी, जय शिवराय. मी तुमच्या सगळ्यांची लाडाची लेक ॲडव्होकेट स्नेहल सुनील जाधव, शिवसेनेची अधिकृत उमेदवार. माझ्या आधी खूप भाषणं झाले, अगदी प्रत्येक जण तळमळीने बोललं, कारण की सगळ्यांना तेवढा त्रास झाला आहे. पण मी सुरुवातीलाच हे सांगते, हा इशारा कुठल्या एकाला नाही तर त्या सर्वांना आहे ज्यांनी ही तळमळीची भावना आमच्या मनात निर्माण केली आहे. आज मागच्या 30-35 वर्षांपासून माझे सासरे संतोष राजगुरू असतील, माझे वडील 40 वर्षापासून शिवसैनिक आहे. ही माझ्या घरातली तिसरी पिढी आहे शिवसेनेसाठी. आणि हे सगळं माझा परिवार जी ढाल बनून माझ्या मागे उभा आहे, त्यांचं नेतृत्व करण्यासाठी मी इथं उभे आहे. अवघ्या वयाच्या 24व्या वर्षी माझ्या पक्षाने, माझ्या एकनाथ भाईनी आणि या सर्वांच्या लाडक्या भावानी माझ्यावर विश्वास दाखवला आणि हे नेतृत्व करण्यासाठी तुमच्या समोर उभं केलं आहे. मी काही विषयांवर यावेळेस हात घालणार नव्हते, पण सुरुवातीलाच काही विषय क्लिअर करते. जसं किशोर भाऊ बोलले, संतोष काका बोलले की माझ्या सासऱ्यांवर असेल किंवा संतोष भाऊंवर असेल, जो तो झालेला अन्याय मी मानतच नाही. अरे त्यांची लेक, तुमची लेक इकडे उभी आहे, एक ढाल बनून. या पुढे कुठलंही संकट, कुठलंही वादळ माझ्या या कुटुंबावर येईल, त्या पहिले त्यांना माझ्या समोर जावं लागेल, हे कायम लक्षात ठेवा. एक गोष्ट सगळ्यात पहिले, मी भाजपला विरोधक मानतच नाही. अरे जिंकणं हरणं लांबचं, तुमची आणि आमची वैचारिक पातळ मॅचच होत नाही. अरे मी कोण आहे हे एकदा येऊन बघा. तुम्ही म्हटला होता कच्चा लिंबू आहे. अरे वकील आहे, वकील, हक्काचा वकील आहे. माझ्या बहिणींचा आवाज, माझ्या बहिणींचा आवाज मी महानगरपालिकेत पोहोचवत आणि ते पोहोचवण्याचं काम माझी ही मायबाप जनता करणार की नाही. मी नक्कीच चुकत असेल, जिथं चुकत तिकडं कान पकडायचं काम हे तुमचे. पण अशा प्रकारे हिनवून काही होत नसतं.